नमस्कार, मी सौरभ कोरटकर. न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण उगाच पोल नंतरचं जे राजकारण सुरू आहे त्याबद्दलच्या टॉप 9 बातम्या. एक्झिट पोल नाही, हा मोदी पोल आहे. इंडिया आघाडीच्या 295 जागा येणार. एक्झिट पोल नंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया. सर्व कल भाजपच्या बाजूने दाखवले जात असल्याने आनंद आहे. 4 तारखेला आणखी चित्र स्पष्ट होईल, चंद्रकांत पाटलांचं विधान. मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर 15 दिवसात ठाकरे सरकारमध्ये दिसतील, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. ठाकरेंना मवियात राहायचं नाही, उद्धव ठाकरे महायुतीत आल्यास आश्चर्य नाही. ठाकरेंना सोबत घेण्याचा निर्णय. मोदी, शहा आणि शिंदेंचा संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. सांगलीच्या जागेवरून ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची चिन्ह. सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन, राऊतांची प्रतिक्रिया. तर राऊत विद्वान, ते कालच लंडनमधून आले. पटोलेंचा खोचक टोला. फोडाफोडीचं राजकारणाचा भाजपला फटका. भाजपला चिंतनाची आवश्यकता. एकनाथ खडसेंचा भाजपला सल्ला. तर अजित पवार, शिंदेंना प्रतिसाद नसल्याचाही खडसेंचा अंदाज. पक्षाकडे उड्या मारायला सुरुवात करतायत, तर दुसरीकडे नाथाभाऊंनी शालीतून जोडे मारण्याची कामं करू नयेत. प्रवीण दरेकरांचा खडसेंवर पलटवार. एक्झिट पोल फ्रॉड. देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील. राज्यात आम्ही 30 ते 35 जागा जिंकू, संजय राऊतांचा दावा. संजय राऊतच फ्रॉड. राज्यात आम्हाला 12 ते 13 जागा मिळतील, तर मवियाला 18च्या वर जागा मिळणार नाहीत. संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया.